अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आज मी आपल्याला खूप जण प्रश्न विचारतो की दादा गाणगापूरमध्ये गुरुचरित्र पारायण कधी करायचं, किंवा गाणगापूरमध्ये कधी जायचं. दत्त महाराज कंटिन्यू अवेलेबल असतात. महाराज तिथे आहेतच. आणि खूप जण विचारतात मग अमावस्याला जायचं का पौर्णिमेला जायचं, गुरुचरित्र पारायण करताना तिथं बुकिंग करावं लागते का, राहायचं कुठं, जेवायचं कुठं, ह्या सगळ्या गोष्टी खूप जण विचारतात. त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ करतोय की गाणगापूरमध्ये आपण वर्षभरातून किती वेळा जाऊ शकतो किंवा कधी जायला पाहिजे. आपण चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांची गुरुचरित्राची आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल. मन असतं पवित्र सदा का वाचावे श्री गुरुचरित्र. त्या युक्तीप्रमाणे आपण आयुष्यामध्ये एकदा तरी गाणगापूर इथे संगमावर गुरुचरित्र पारायण करायचं. संगम जिथे पाणी आहे, त्याच्या बाजूला औदुंबराचं झाड आहे, तिथे प्रत्यक्ष दत्त महाराज बसत असत आणि आहे, अजून पण आहे. ज्यांना अनुभव घ्यायचा आहे त्यांनी अवश्य जावं. आपण कसं बोललो की मन असतं पवित्र, तसं आपलं मन पवित्र असेल तर आपण गाणगापूरमध्ये 365 दिवस कधीही तिथे गुरुचरित्र पारायण करायला जाऊ शकता. असं बंधन नाही गुरुवारी जायचं का पौर्णिमेला जायचं असं काहीच नाही. तुम्ही कधीही गुरुचरित्र पारायण गाणगापूरमध्ये करू शकता. मग तिथं बसायची जी जागा आहे तिथं बुक करायची गरज आहे का, ऑनलाईन बुकिंग आहे का, असं काहीच नाहीये. सगळं ऑफलाईन आहे. तिथे 1 रुपया पण घेतला जात नाही. खूप जण काही मागत असेल पैसे देतो म्हणायचं उद्या परवा, बस काहीच म्हणायचं नाही. आपण आपलं लक्ष वाचनामध्ये ठेवायचं. उद्या देतो असं म्हणायचं, बस दुसरं आपलं लक्ष वाचनामध्ये ठेवायचं. तिथं बसायला जिथं मोकळी जागा असेल तिथं बसून घ्यायचं. आपण आपलं वाचनामध्ये लक्ष द्यायचं, कुठं आजूबाजूकडे लक्ष द्यायचं नाही. गाणगापूरमध्ये राहायची सोय, गाणगापूरमध्ये तुम्ही जेव्हा जायच्या वेळेस महाराजांना सांगून जायचं की महाराज आम्ही गाणगापूरला येतोय. आणि गाणगापूरमध्ये कोण जाऊ शकतो, महाराजांची इच्छा असल्याशिवाय कोणीच जाऊ शकणार नाही. मी पण नाही, कोणीच जाऊ शकणार नाही. महाराजांची इच्छा असेल तर माणूस तिथं जातो. आणि जर तुम्ही गेला जरी असाल तर तुम्ही कधीही राहायची खायची चिंता करू नका अजिबात. अखंड ब्रह्मांडाचे नायक चालक पालक महाराज बसलेले तिथं स्वतः, ते सगळी काळजी घेतात. मग खूप जण म्हणणार दादा मग आम्ही महिला आहोत, आम्ही मुली आहोत, मुली असेल, महिला असेल, एकटा असेल, जाऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. तिथे खूप मठ आहे, मंदिर आहे, केंद्र आहे. राहायची व्यवस्थेबद्दल काहीही प्रॉब्लेम नाही. हॉटेल पण आहे, खूप हॉटेल आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला जिथं वाटेल असं नाही सांगू शकणार मी की इथंच राहा आणि तिथंच राहा, असं नाही. तुम्हाला जिथं वाटेल 4 ठिकाणी चौकशी करा. 4 ठिकाणी चौकशी केल्यानंतर तुम्हाला रेट बद्दल समजेल, किती कॉस्ट लागेल ते समजेल. आणि ते केल्यानंतर तुम्ही गाणगापूरमध्ये तुम्ही कुठेही राहा, कोणत्याही मठात राहा, कोणत्याही हॉटेलमध्ये राहा, कुठेही राहा, काहीही प्रॉब्लेम नाही. राहायचं झालं आपलं. आता जेवण. गाणगापूरमध्ये जेव्हा गुरुचरित्र पारायण आपण करतो आपण म्हणतो परांना घ्यायचं नाही, पण ती जी जागा आहे ती दत्त महाराजांची जागा आहे. तिथलचं अन्न असेल, वस्त्र असेल, निवारा असेल, ते सगळं दत्त महाराजांचं आहे. आपलं काहीच नाही, ते सगळं दत्त महाराज, जे दत्त महाराज तुमच्या समोर ठेवत असतात. आणि जेव्हा गुरुचरित्र तिथं वाचतोच असतो आपण, 1 दिवसाचं गुरुचरित्र, 3 दिवसाचं, 7 दिवसाचं, तर महाराज तुमची सगळी काळजी घेतात, सगळी. हा माझा अनुभव आहे. म्हणून मी का बरं सांगतो गाणगापूरला जा, गाणगापूरला का बरं, कारण की गाणगापूरचं महत्व कळायला मला इतकं वर्ष लागले. मी स्वतःला भाग्यवान नाही समजत, कमी वर्ष लागले, 30 वर्ष गेले माझी. विचार करा, हे जर अगोदर मला समजलं असतं तर अगोदर जाऊन महाराजांची भेट घेतली असती, अगोदर जाऊन महाराजांची गुरुचरित्र पारायण करता आलं असतं. तुम्ही आता कोणत्याही वयात हा व्हिडिओ बघत असाल तर तुमचं वय लक्षात ठेवा आणि याच्या पुढे गाणगापूरला जायचा प्रयत्न करा. तुम्ही म्हणणार दादा मग महाराजांनी बोलवल्यावर आम्ही जातो. महाराज जेव्हा बोलतीनच, पण तुम्ही पण प्रयत्न करायला पाहिजे.
तिथं राहायचं. जेव्हा आपण गुरुचरित्र पारायण तिथं वाचतो, महाराज सगळी काळजी घेत असतात. आपल्या समोर काही पैसे येत असतात किंवा मग कोणी खायला ठेवत असतं, कोणी केळी असेल, फळं असेल, ड्रायफ्रूट असेल, कोणी चहा देतं, काही देत असतं, हे महाराज देत असतात. लक्षात ठेवा, महाराजांना सगळ्या भक्तांची काळजी असते. ते आपल्या समोर ठेवता, आपण तो प्रसाद खायचा. जे पैसे असेल ते पैसे जपून ठेवायचे. महाराजांनी दिलेली लक्ष्मी ती, ते पैसे खर्च करायचे नाही. लक्षात ठेवा, तुम्ही लक्षात ठेवा, ते पैसे खर्च करायचे नाही. तर आपण तिथं मधुकरी मागणार. आपण तिथं दुपारी 12 वाजता आरती असते, रात्री 8 वाजता आरती असते. तर तिथे काही बाधित व्यक्ती असतात. तुम्ही म्हणणार, दादा इथे एवढं पॉझिटिव्ह वातावरण आहे, मग बाधित व्यक्ती असतात, कोणी आरडतं, कोणी ओरडतं. ते त्यांच्या कर्माचे फळ आहे. ते त्यांच्या कर्माचे फळ आहे किंवा त्यांना काही बाधा झालेली आहे. त्यामध्ये आपण लक्ष द्यायचं नाही. आपण जातो कोणासाठी? आपण जातो दत्त महाराजांसाठी, नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांसाठी. आपण गाणगापूर इथे जातो. कोणाला काही बाधा असेल, काही असेल, त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही. आपलं अट्रॅक्शन, आपलं लक्ष पूर्ण महाराजांकडे पाहिजे, ना की बाकीच्या व्यक्तींकडे. काही गरज नाही आपल्याला. आणि त्या व्यक्तींना घाबरायची पण गरज नाही आपल्याला. ज्या बाधित व्यक्ती असतात, ज्यांना कोणाला बाधित व्यक्तींना घेऊन जायचंय, त्यांनी घेऊन जा तिथं. कोणाला तिथं बोलायची गरज नाही, कोणाला सांगायची गरज नाहीये. दुपारी 12 वाजताच्या आरतीला त्यांना उभा करून द्यायचं. ते बरोबर आपोआप महाराजांना विनंती करता आणि रात्री 8 वाजता पालखी असते, त्या पालखीला घेऊन जा. बस. तिथे भस्माचा डोंगर आहे. भस्म लावायचं कपाळाला, दोन्ही हाताला, छातीला, पोटाला, पूर्ण अंगाला भस्म लावायचं. आंघोळ करायची संगमावर. पहिले गाणगापूरमध्ये गेल्यानंतर पहिले संगमावर आंघोळ करायची. छानपैकी औदुंबराला प्रदक्षिणा मारायच्या आणि मनातली भीती दूर करायची. एक प्रकारची एनर्जी होती, तर खूप मन प्रसन्न होतं. आणि खूप जण फोन करून विचारतात, दादा गाणगापूरमध्ये कधी जायचं? तुम्ही 365 दिवसामध्ये कधीही जा, काही प्रॉब्लेम नाही. महाराज सदैव आहे. गुरुचरित्रामध्ये वर्णन आहे. महाराजांनी सांगितलं की मी गाणगापूर इथे सदैव आहे. खूप जणांची मनामध्ये काळजी असते, चिंता असते, राहायचं कुठं, जेवायचं. ह्या गोष्टी थोडं कमी करा. आपण जेव्हा, मी माझा अनुभव आपल्याला सांगतो, मी जेव्हा गाणगापूरमध्ये जातो ना, गादी ना काही नाही, खाली चटईवर झोपतो मी. कारण की रोजच आपण याच्यावर झोपत असतो. आपला आई शारा महाराजांसमोर सगळं शून्य आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या समोर एकदा खूप मोठा राजे आले होते. महाराज काय म्हटले, तुझं राजवैभव, तुझं घर, तुझं दार, तुझं सगळ्या गोष्टी माझ्या समोर नाही आणायची. तसं महाराजांच्या समोर आपण आपली टिमकीने वाजवायची. महाराजांसमोर असं नाही म्हणायचं, माझा एवढे घर आहे, माझे एवढं आहे, गाडी आहे, बंगला आहे, हे आहे, ते, मी खूप मोठा आहे, मी डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, वकील आहे, पोलीस आहे. महाराजांसमोर सगळे साळ. महाराजांच्या समोर जेव्हा आपण जातो, तर एक व्यक्ती म्हणून जा. आपला अधिकार, पद हे सगळं बाजूला ठेवायला पाहिजे. जेव्हा गाणगापूरमध्ये जातो आपण, मी जेव्हा जातो, साधा आश्रम असेल तिथे राहतो. खाली चटईवर झोपायचं. 3 दिवस गादी नाही, काही नाही. जे भेटेल ते अन्न खायचं आणि जे भेटेल ते शांत राहायचं. 3 दिवसामध्ये साधी लाईफ जगायची. साधं, आपण जेवढं साधं राहता येईल तेवढं राहायचं साधं. कारण की आपण बाकीच्या दिवस तर आयुष्यात, बाकीच्या दिवशी जे नॉर्मल गोष्टी असतात ते आपल्याला भेटतच असतात. पण गाणगापूरमध्ये चप्पल पण नाही घालत मी. नॉर्मल राहायचं, साधं राहायचं, जे भेटेल ते खायचं, नामस्मरण जास्त करायचं, वाचन जास्त करायचं आणि मनामध्ये ताणतणाव घ्यायचा नाही. आणि ज्या बाधित व्यक्ती असतात त्या आपल्याला त्रास देत नाही, लक्षात ठेवा. त्या बाधित व्यक्तींकडे कधी त्यांचे फोटो काढायचे नाही, त्यांचे व्हिडिओ काढायचे नाही. बाधित व्यक्तींकडे बघायचं पण नाही. तुम्ही ते बाधित व्यक्ती आहेत. खूप जण दुपारी 12च्या आरतीला येत असतात तिथं, आणि 12च्या आरतीला नंतर काय करता, ते फोटो काढत बसतात. बाधित व्यक्तीचे फोटो काढणं, बाधित व्यक्तींचे व्हिडिओ काढणं आणि ते मोबाईल मध्ये ठेवणं, तसं केल्यानंतर काय होतं माहिती का, ती जी बाधा आहे ना ती आपल्या घरी येत असते. म्हणून लक्षात ठेवा, तुम्ही कधीही गाणगापूरमध्ये गेला तर त्या बाधित व्यक्तींचे कधी फोटो काढू नका, ना व्हिडिओ काढू नका. कारण ती जी बाधा आहे ती तुमच्या घरी 100% येणार, म्हणजे येणार, 100% येणार. आपण गाणगापूरमध्ये जेव्हा जातो तर दत्त महाराजांना भेटायला जातो आपण.
दत्त महाराज आपली आई असेल, वडील असेल, सर्वस्व आहे महाराज. मग तिथं ज्यांना बाधा होती त्यांना खरंच त्रास होतो, आणि त्यांना जो त्रास होतो त्यांचे आपण व्हिडिओ काढतो, फोटो काढतो, आणि त्याच्याने ते जे त्रास देतात, ते जे शिव्या शाप देतात, काही जणांनी, बाधित व्यक्तीने असं बघितलं, त्यांनी हिसकून मोबाईल फोडलेला डायरेक्ट. म्हणून गाणगापूरमध्ये जेव्हा तुम्ही जाणार तर या बाधित व्यक्तींचे फोटो व्हिडिओ काढण्यामध्ये लक्ष देऊ नका, तुम्ही महाराजांकडे लक्ष द्या. आपले महाराज, आपल्या ब्रह्मांडनायक महाराज आपल्या समोर असताना आपण कशाला ते ब्रह्मराक्षस किंवा जे बाधित व्यक्ती त्यांना जास्त महत्व देतो, आणि महत्व देतात, खूप जण देतातच. घाबरायचं अजिबात नाही, महाराज बसलेले तिथे, आणि बाधित व्यक्ती जे असतात त्यांना काही काळापुरतं असतं, आणि ते महाराजांना मुक्ती मागत असतात. दत्ता आम्हाला सोड असं मोठ्या मोठ्याने आरडत असतात, ते दत्ता आम्हाला सोड हे महाराजांना म्हणत असतात. आणि त्या बाधित व्यक्तीमध्ये कोणी लहान मुलं असेल, मुली असेल, काही असेल, मग त्यांचे फोटो आणि व्हिडिओ काढणं हे साप चुकीचं आहे. या गोष्टी तुम्ही करू नका. तुम्ही ज्याच्यासाठी आला ते काम करा, नाहीतर ती जी बाधा आहे ती बाधा पूर्ण तुमच्या घरी येईल, लक्षात ठेवा. असे खूप जणांचे अनुभव आहे. खूप जणांना मला पर्सनल कॉल करून सांगितलं, गुरुजी अशा गोष्टी आलेल्या आमच्या कानामध्ये. एका मुलीने, एका लेडीजने ती व्हिडिओ करून आणला, ती रात्री ती व्हिडिओ बघायची तिला सवय लागली, रोज ती व्हिडिओ बघायची. रात्री व्हिडिओ बघितल्याशिवाय ती झोपत नव्हती, आणि व्हिडिओ बघितल्यानंतर रात्री डसकायची आणि सकाळी उठून बसायची, झोपतच नव्हती रात्रभर. उठायची, फिरत राहायची. असे तिचे 15 दिवस झाले, आणि नंतर 15 दिवसांनी तिला परत तसंच गाणगापूरमध्ये घेऊन जावं लागलं. म्हणून असं असतं, हे गाणगापूरचे जे सोशल मीडियावर जे व्हिडिओ टाकताय ते पहिले बंद करा. कारण की या व्हिडिओने काय होतं, मन विचलित होतं, महाराजांजवळ माणूस जात नाही, बॅड प्रचार होतोय, आणि ती जी बाधा आहे ती बाधा तुम्हाला काहीच करू शकत नाही, लक्षात ठेवा. कारण की दत्त महाराज आपल्या सोबत आहे, काही करू शकत नाही. त्या बाधेचा आपला काही संबंध नाहीये. आपण इतक्या लांब, समजा आता आम्ही राहतो छत्रपती संभाजीनगर, आम्हाला जायला 12 घंटे लागतात. 12 घंटे लागतात. आपण कशासाठी जातो? महाराजांसाठी जातो, त्या बाधेसाठी जातो. काय 17 प्रकारच्या 17 बाधा आहेत त्या, त्यांना कशाला महत्व द्यायचं? आपण तिथं गुरुचरित्र पारायण करा, नवनाथ पारायण करा, स्वामी चरित्र करा, नामस्मरण करा, तिथं स्वच्छता करा. मला कधी गाणगापूरला गेलं ना, तिथं छानपैकी स्वच्छता करायला आवडते. मी फिरत असतो, प्रदक्षिणा मारतो आणि स्वच्छता करतो. बघा, दत्त महाराजांना स्वच्छता प्रिय आहे. तिथे जायचं, स्वच्छता करायची, जे खराब दिसेल, जे घाण दिसेल ते उचलायचं. महाराजांना स्वच्छता प्रिय आहे. तुम्हाला कोणी सांगणार नाही, कोणी बोलणार नाही, मला कोणी बोलत नाही, माझ्या मनानेच आपण करायचं. स्वच्छता करायची, बाटल्या उचलायच्या, फुलं उचलायची, सगळं खराब एका डस्टबिन मध्ये टाकायचं, झाडून घ्यायचं, पुसून घ्यायचं. ही स्वच्छता करायला पाहिजे प्रत्येकाने. नुसतं जायचं, दर्शन करायचं आणि वापस यायचं म्हणजे झालं का? नाही. स्वच्छता हे महाराजांना खूप प्रिय आहे, आणि ज्या गोष्टी महाराजांना प्रिय आहे, गायन प्रिय आहे, स्वच्छता प्रिय आहे, मन शांत ठेवायचं, त्या बाधित व्यक्ती आपल्याला त्रास देऊ शकत नाही. आता मी असंच स्वच्छता करत होतो, साफसफाई करत होतो, काही कचरा असेल तो उचलत होतो. एक बाधित व्यक्ती असेल, मला माहितच नाही, माझं खाली उचलणं चालू होतं असं कचरा बिचरा. ती बाधित व्यक्ती कोणती लेडीज होती वाटत, ती डायरेक्ट आली, पण माझ्या अंगाजवळ नाही आली. ती माझ्या अंगाजवळ येणार की लगेच बाजूला सरकली. महाराज आपली काळजी घेत असतात. म्हणजे माझ्या अंगाला धडकणारच होती ती डायरेक्ट मला जोरात, पण कोणती शक्ती काय झालं काय माहिती, बाजूला सरकली डायरेक्ट. हे असतं, महाराज काळजी घेत असतात. आपलं मन शांत ठेवायचं. तिथे गेल्यावर फक्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आपण नामस्मरण याच्यामध्ये आपला जीव आहे, आपलं मन आहे, आपलं तन आहे, ते गुंतून ठेवायचं. ना की या बाहेरच्या गोष्टीकडे लक्ष देऊ नका. तुम्ही जर बाहेरच्या गोष्टीकडे जर जास्त लक्ष दिलं तर ती जी बाधा आहे ती तुमच्या सोबत येईल, लक्षात ठेवा. तुम्ही म्हणू नका मी आम्ही गाणगापूरला गेलो आणि ती बाधा घेऊन आलो. 100% ती बाधा आपल्या सोबत येत असते. म्हणून काळजी करावी. गाणगापूरमध्ये तुम्ही 365 दिवस कधीही जावं. गाणगापूरमध्ये जाताना आपली पोथी सोबत आपली घेऊन जावी. तेल असेल, वात असेल, दिवा असेल, हे सगळं सोबत घेऊन जायचं. बाधित व्यक्तीला घेऊन जात असाल त्या बाधित व्यक्तीला सांगायचं नाही की आपण गाणगापूरमध्ये चाललो. तिथे गेल्यानंतर पहिले संगमावर स्नान करायचं, औदुंबराला प्रदक्षिणा करायची, 12 वाजता आरती अटेंड करायची. 12 वाजता आरती असते मठामध्ये. बस स्टँडच्या जवळ मठ आहे, संगम बस स्टँड पासून जवळ आहे. आणि ते केल्यानंतर
मधुकरी मागायची, 5 घरी भिक्षा मागायची. ओम भवती भिक्षांदेही. दत्त महाराज स्वतः भिक्षा मागतात. आपण कोण आहे म्हणून लाजायचं नाही. महाराजांची सेवा करायची असेल तर लाज लज्जा हे सगळं सोडून द्यायचं. 5 ठिकाणी भिक्षा मागायची, तेच खायचं. रात्री संध्याकाळी 8 वाजता पालखी असती, पालखीला यायचं, छानपैकी दर्शन घ्यायचं आणि छानपैकी नामस्मरणामध्ये आपला दिवस पूर्ण घालवायचा. संगमाच्या तिथं पण तुम्ही स्वच्छता करू शकता. तुम्हाला कोणी काही बोलणार नाही, कोणी म्हणणार नाही. आपलं वाचन झालं, स्वच्छता करा, चांगलं ठेवा. महाराजांना खूप आवडतं. झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.